जात-पात, धर्म, पंथ न मानता नेहमीच विकासाचे राजकारण करणारे आणि उरणचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेका पक्ष आणि काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे। या सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत करून तुम्ही जो विश्वास ठेवून भाजपत आला आहात तो सार्थ ठरल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले। उल्वे नोडमध्ये आमदार महेश बालदींच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी काँग्रेस पक्षाचे वरचे ओवळेचे माजी सरपंच मोहन खरत, किरण मडवी, वहाळमधील सामाजिक कार्यकर्ते विकी खरत, उल्वेमधील शेका पक्षाचे नेते नासिर खान, मंगेश दापोलकर, रुपेश सुरते, समीर सुरते, भागेश सुरते, प्रतीक सुरते, भरत सुरते, संजय सुरते, लहू सुरते, योगेश सुरते, कल्पेश सुरते, रामदास सुरते, राजेश पेणारे, किरण मडवी, अमर मडवी, जितेंद्र मडवी, उमेश पाटील, प्रवीण मुंबईकर, समीर मडवी, अमित मडवी, रत्नेश मडवी, रतेश मडवी, आकाश मडवी, प्रतीक्षित भोईर, हेमंत पाटील, विश्वनाथ पाटील, सूरज पाटील, ऋषभ पाटील, सौरभ पाटील, रोहन पाटील, मिलिंद पाटील, चेतन पाटील, प्रसाद पाटील, सुभाष पाटील, सुरेश पाटील, मेघनाथ पाटील, भानुदास पाटील, प्रदीप दुपार गुंडे, मोहा कोळीवाडामधील शेका पक्षाचे महादेव कोळी यांनी भाजपमध्ये विकासाचे कमळ हाती घेतले। किरण पंढरीनाथ मडवी, अमर चाऊ मडवी, सचिन रामचंद्र मडवी, जितेंद्र दत्तात्रय मडवी, समीर रामचंद्र मडवी, अमित पंढरीनाथ मडवी, रत्नेश रवींद्र मडवी, रतेश रवींद्र मडवी, आकाश परशुराम मडवी, प्रतीक्षित भोईर, हेमंत तुळशीराम पाटील, विश्वनाथ तुळशीराम पाटील, सूरज जयवंत पाटील, ऋषभ संतोष पाटील, सौरभ संतोष पाटील, रोहन पाटील, मिलिंद पाटील, चेतन पाटील, प्रसाद पाटील, सुभाष पाटील, सुरेश पाटील, मेघनाथ पाटील, भानुदास पाटील, प्रदीप दपार गंडे। खरं तर ही सर्व इनकमिंग आहे आणि या इनकमिंग साठी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्यामध्ये त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करून घ्यायचं आहे। प्रचार सभेप्रसंगी